मांढरदेवी इथं काल विषबाधेचं एक प्रकरण समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये बारामतीच्या एका कुटुंबियांमधल्या 6 जणांना करणी उतरवण्याच्या बहाण्याच्या अंतर्गत विष देण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये करणी आणि दैवी दहशतीचा खूप मोठा संदर्भ आहे। त्या अनुषंगाने जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत याची चौकशी व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज SP संदीप पाटील यांची भेट घेऊन त्यांना त्याच्याविषयी मागणी केलेली आहे। सुशिक्षित कुटुंबातली ही सगळी मुलं आहेत आणि करणी भानामध्ये अशा स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टी नसतात। कुटुंबात जर काही ताणतणाव असतील तर ते आपल्याला संवादाच्या माध्यमातून सोडवता येतात। याविषयीचं प्रबोधन देखील तिथे आम्हाला करण्यासाठी SP साहेबांनी परवानगी दिलेली आहे आणि मांढरदेवीच्या आजूबाजूला ज्या मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाच्या करणीच्या नावाखाली घटना घडतात त्यामधून अशा स्वरूपाचं शोषण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करणार आहे। त्यासाठी पूर्वी देखील अनेक असे प्रबोधनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी केलेले होते आणि माझ्याबरोबर प्रशांत पोद्दार आहेत, ते पण आपल्याला त्याविषयी सांगतील। सातारा जिल्ह्यामध्ये जे मांढरदेवी आहे त्या मांढरदेवीमध्ये अजूनही दुसऱ्याचं वाटोळं व्हावं याच्यासाठी करणीसारखे प्रकार केले जातात। याच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सलगपणे 6 वर्ष प्रबोधनाची मोहीम तिथं राबवली होती दुर्घटनेनंतर। परंतु काही मागच्या 1-2 वर्षामध्ये असं जाणवलेलं आहे की परत त्या ठिकाणी असे प्रकार चालू झालेले आहेत। कालच्या घटनेनं प्रकर्षानं हे पुढं आलेलं आहे की करणीच्या नावाने मानसिक भीती घालून कशा प्रकारे दैवी प्रसाद म्हणून दिला गेलेलं जे औषध आहे त्याच्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। 2 कुटुंबीय अत्यवस्थ आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। याची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेली आहे। त्यासाठी पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटलो। अंधश्रद्धा निर्मूलन समिती येत्या काळामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला मांढरगडावरती प्रत्यक्ष प्रबोधनाचा कार्यक्रम आता राबवणार आहे। वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांढरदेवी गड या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये एक स्वप्नील विष्णू चव्हाण वय 25 राहणार बारामती याचा मृत्यू झालेला आहे आणि 4 त्याच कुटुंबातील व्यक्ती मुक्ताबाई चव्हाण ह्या आहेत, त्या आई आहेत आणि 2 मुली तृप्ती चव्हाण, प्रतीक्षा चव्हाण आणि सुनीता चव्हाण पत्नी आणि हे 4 लोक असे अजूनही सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। या प्रकरणामध्ये सखोल तपास केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये असं निदर्शनास आलं होतं की जे ह्या कुटुंबातील व्यक्ती आहेत विष्णू नारायण चव्हाण जे मयताचे वडील आहेत, त्यांनी कौटुंबिक कलहातून यांना सांगितलं की हे देवऋषी आपल्या बाबाने औषध दिलेलं आहे आणि तुम्ही मांढरदेवीला जावा आणि जी आपली करणी आहे पीडा आहे जी दूर होण्यासाठी तिथं जाऊन तुम्ही हे औषध घ्या आणि नंतर दर्शन घ्या, म्हणजे आपल्या हे करणी पीडा संपेल। तर त्या पद्धतीनं हे लोक 12 निघून 26 तारखेला सकाळी 11:30 वाजता निघाले आणि दुपारी 2:30 वाजता मांढरदेवीला पोचले। 3 वाजता साधारणपणे त्यांनी दर्शन घेतलं, औषध घेतलं, थांबले आणि नंतर दर्शन घेतलं आणि मग काही वेळाने जसं विषबाधेची लक्षणं सुरू झाली तसे मुलांनी जो ड्रायव्हर खाली त्याचा मित्रच होता जो भाड्याची गाडी घेऊन आला होता त्याला फोन करून बोलवून घेतलं। स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबीय सर्वांना खाली घेऊन तो ड्रायव्हर आला। स्वप्नीलला वाई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचा प्रयत्न झाला, संचित हॉस्पिटल आणि नंतर वाई सिव्हिल हॉस्पिटल, पण तोपर्यंत वेळ झाला होता आणि स्वप्नीलला वाईमध्ये मृत्यू ग्राउंड डेड घोषित केलं। तर त्याच्यानंतर घटनेची सिरियसिटी बघून बाकीच्या 4 लोकांना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण अजून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज वगैरे काही मिळालेलं नाही। यामध्ये आपण प्रथमतः ED दाखल केली होती अकस्मात मृत्यू काल वाई पोलीस स्टेशनमध्ये, पण नंतर सखोल तपासानंतर आपण यामध्ये गुन्हा नंबर 214/17 वाई पोलीस स्टेशन, ज्यामध्ये 302, 307 आणि 34 आणि जादूटोणा विरोधी अधिनियम याचे
सेक्शन 3 सबसेक्शन 2 आणि सेक्शन 3 सबसेक्शन 3 हे लावलेले आहेत आणि जे आरोपी आहेत ते विष्णू चव्हाण यांना आपण ताब्यातून आता अटक केलेली आहे आणि उद्या त्यांना कोर्टात पोलीस केले जाईल. सर पण प्राथमिक तपासामध्ये अजून कुठल्या बाबाचा रोल समोर आलेला नाही आहे, पण जर फर्दर तपासामध्ये आला तर आपण निश्चित जे कोण बाबा वगैरे त्यांच्याबरोबर अजून एक 6 आरोपी म्हणून कोणातरी केलेले पण ते 34 आपण याच्यासाठी लावलेलं की ही अजून प्रक्रिया आहे, कारण तपासामध्ये जर कुणाचा अजून सहभाग असेल त्यांच्या कुटुंबातलाच नुसता वडिलांचा नाही अजून कुणाला काही माहीत असेल अजून, कारण जे बाकी कुटुंबातले व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे अजून पूर्ण आपण तपास करू शकले नाही म्हणून आपण लावलेलं आहे. पण जर कुठल्या बाबाचा रोल समोर आला तर निश्चित आपण त्यांनाही अटक करू. ऑलरेडी आपण जादूटोणा विरोधी अधिनियमाचे सेक्शन 3 सबसेक्शन 2 सेक्शन 3 सबसेक्शन 3 ज्यामध्ये दैवी दर्शक करून बळी वगैरे देणे अशा सेक्शन आपण लावलेले आहेत. प्राथमिक जी आमची माहिती आहे ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्याबरोबर छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टचाही व्यवसाय करत होते, कॉन्ट्रॅक्ट घेणे त्याचा मोठा खाजगी सावकार आहे बारामतीतला. आम्ही सखोल जर तपासामध्ये जसं काय पुढे आले तर आपण त्याच्यातही हे करू तपास करू. खूप काय कुटुंबातले बाकीचे सर्व लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळं अजून कुणाशी पूर्ण चौकशी आपण होऊ शकलेली नाही, पण प्राथमिकदृष्ट्या कौटुंबिकरणातून एक वैकल्यग्रस्त अवस्था तयार होते, त्याच्यामुळे हे साधारणपणे इतर दिलेलं आहे 42 त्यांनी दिलेलं आहे, पण 45 ते 47 असण्याची शक्यता आहे, कारण मुलाचं वय 25 आहे. औषध कुठलं होतं ते जे विष केलं ती तपासात स्वतः तयार केलं होतं, स्वतः तयार केलं होतं काय? हा प्राथमिक तपासामध्ये तसंच दिसतंय त्यांनी मिक्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टी करून बाटलीमध्ये दिलं होतं आणि नंतर त्याने आपण जसं चहाचे कप असतो तसे कप ठेवून ते मांढरा देवीला तिथं सर्वांनी वाटून दिलं कुटुंबियातल्या लोकांनी. तो व्यक्ती तर तिकडेच होता.